Hello my dear friends. Today this is 7th day of your tally training, and since we have learned how to make company, how to create the company, altering the information of the company, creation of ledger accounts, display, alteration, deletion of ledger accounts, and yesterday we have learned how to make journal entries. So dear students, आपण in the previous lecture we have learned F4 contra, F5 payment, F6 receipt and F7 journal. कॉन्ट्रा मध्ये आपण कोणत्या एंट्रीज करतो? इन कॉन्ट्रा, इफ द कॅश इज डिपॉझिटेड और विड्रॉन फ्रॉम बँक, दॅट एंट्रीज आर टू बी मेड इन द कॉन्ट्रा. फक्त बँकेशी संबंधित एंट्री. इफ कॅश और चेक इज पेड टू एनी पार्टी, that account, that journal entry is made in F5 payment. Similarly in F6 means receipt, if cash received or check received, that entry is to be made in F6. And last that we have learned yesterday, it is journal. Journal means where there is no relation of the cash, that is non-monetary transactions are recorded in the journal F7. For example, journal entry of depreciation, journal entry of bad debts. Okay, so these are the 4 voucher types we have learned yesterday. आज आपण मालाची खरेदी विक्री याच्याशी संबंधित एंट्रीज कुठे करायचे आहेत, कसे करायचे याचा आपण अभ्यास करणार आहोत. So F8 and F9, these 2 voucher types are used to make the journal entries of purchases of goods, and F9 is used for sale of goods. Very important word, it is goods. मालाची खरेदी केली तर F8 मध्ये एंट्री करायची, मालाची विक्री केली तर F9 मध्ये एंट्री करायची, सेल्स मध्ये. इथे माल, गुड्स हे फार महत्वाचं आहे. असेट विकलं तर परचेस आणि सेल्स घ्यायचं नाही. F8 आणि F9 मध्ये ती एंट्री करायची नाही. सिमिलरली, if the goods are returned to supplier or goods received from the customer, that is sales return, those entries are made in credit note and debit note. आता क्रेडिट नोट आणि डेबिट नोट मध्येच कोणते एंट्रीज करायचे याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी तुम्हाला उद्यापर्यंत पाठवणार आहे. तो व्हिडिओ असणार आहे डेबिट नोट म्हणजे काय आणि क्रेडिट नोट म्हणजे काय. आपण 11वीला ऑलरेडी शिकलोय सबसिडियरी बुक्स मध्ये, तरी पण आज उद्या आपण त्या एंट्रीज त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हॉट डू यू मीन बाय डेबिट नोट अँड व्हॉट डू यू मीन बाय क्रेडिट नोट. मग त्याला डेबिट नोटच का नाव द्यायचं हे आपण सविस्तर पाहणार आहोत. नाव टू सी द नेक्स्ट व्हाउचर टाइप्स वी विल टेक अ सिंपल एक्झाम्पल. एक साधं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स. त्यामध्ये पहिलं ट्रान्झॅक्शन आहे परचेस्ड गुड्स बाय कॅश ₹5,000. रोखीने माल खरेदी केला. सेकंड ट्रान्झॅक्शन इज परचेस्ड गुड्स फ्रॉम अजित ट्रेडर्स ऑन क्रेडिट. अजित ट्रेडर्स कडून ₹10,000 उधारीने माल खरेदी केला. आणि तिसरं ट्रान्झॅक्शन आहे, इथे तारीख 2च टाकलेली आहे, रिटर्न गुड्स टू अजित ट्रेडर्स ₹2,000. म्हणजे दोनही प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स म्हणजे कॅश परचेसेस आणि क्रेडिट परचेसेस दोनही ट्रान्झॅक्शन्स यामध्ये आपण घेतलेले आहेत. फक्त जिथे क्रेडिट परचेसेस आहेत तिथे परचेस रिटर्न केलेले आहेत. ओके, ₹5,000 रोखीने माल खरेदी केला, त्यानंतर ₹10,000 उधारीने माल खरेदी केला आणि ₹2,000 माल आपण रिटर्न केलेला आहे. त्याला आपण परचेसेस रिटर्न असं म्हणतो. ओके, आणखी एक ट्रान्झॅक्शन आहे. आता हे जे 3 ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याचे एंट्रीज आपण पाहूया. व्हेन गुड्स परचेस्ड बाय कॅश, द एंट्री इज मेड ॲज परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. Purchases is your expenses as per the rule of nominal account. Debit all expenses and losses. Purchases account debit to cash. Then again goods purchased but it is on credit. So journal entry is purchases account debit, it is your expenses.
टू अजित ट्रेडर्स अकाउंट, उधारीने माल खरेदी केला, अजित ट्रेडर्स कडून खरेदी केला, म्हणजे आपल्याला त्यांना पैसे द्यायचे आहेत. सो अजित ट्रेडर्स इज युअर क्रेडिटर. ओके. आता अजित ट्रेडर्स कडून जो 10,000चा माल खरेदी केला त्याला 2,000 रुपयाचा माल आपण रिटर्न केलेला आहे. सो अजित ट्रेडर्स अकाउंट डेबिट. व्हाय अजित ट्रेडर्स अकाउंट इज डेबिटेड? बिकॉज युअर क्रेडिटर्स आर डिक्रीज्ड. 10,000 रुपये द्यायचे होते, 2,000 रुपयाचा माल परत केला, म्हणजे क्रेडिटर्स कमी झाले. म्हणून आपण एंट्री केली अजित ट्रेडर्स अकाउंट डेबिट टू परचेसेस रिटर्न अकाउंट. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन्स. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स. आता हे सेलशी संबंधित आहेत. पहिलं ट्रान्झॅक्शन आहे सोल्ड गुड्स फॉर कॅश. सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹8,000. 8,000 रुपयाचा रोखीने माल विकलेला आहे. अगेन सोल्ड गुड्स टू महेश ₹20,000. महेशला 20,000 रुपयाचा आपण माल विकलेला आहे. 20,000 रुपयाचा माल महेशला विकला. कसा विकला? येस, क्रेडिटने विकलेला आहे. आणि रिसिव्ड गुड्स रिटर्न बाय महेश. रिसिव्ड गुड्स रिटर्न बाय महेश. महेशला जो माल विकला तो मे बी डिफेक्टिव्ह असेल, ॲज पर ऑर्डर नसेल, म्हणून त्याने तो आपल्याला माल परत केला. तर याला म्हणायचं आपण सेल्स रिटर्न. 5,000 रुपयाचा माल आपल्याला परत मिळाला. आता हे 3 जर्नल एंट्रीज आपण पाहूया. द फर्स्ट एंट्री सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹8,000. सो जर्नल एंट्री इज कॅश सेल्स. रोखीने माल विकला, पैसे आले, डेबिट व्हॉट कम्स इन कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ओके. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट ₹8,000. and the goods are sold to Mahesh on credit ₹20,000. इथे महेशला उधारीने माल विकला. महेश is the receiver. Mahesh is your debtor. Debtor account has always to be debited. So Mahesh account debit to sales account. In both the transactions, sales is your income as per the rule of nominal account. Debit all expenses and losses, credit all incomes and gains. म्हणजे एंट्री झाली महेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 20,000. आणि तिसरं ट्रान्झॅक्शन आहे सेल्स रिटर्नचं. विकलेला माल परत आला. महेशला माल विकला होता, त्याने आपल्याला माल परत केला. जर्नल एंट्री झाली सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू महेश अकाउंट. इथे महेशला आपण काय केलं? डेबिट टाकलं बिकॉज ही इज अ डेटर. नाव हिज अकाउंट इज क्रेडिटेड बिकॉज ही इज गिव्हन गुड्स टू अस. त्याने आपल्याला माल परत केला. हिज डेबिट बॅलन्स इज नाव रिड्यूस. त्याचा डेबिट बॅलन्स, डेटरचा डेबिट बॅलन्स कमी झालेला आहे. ओके. आता पुढे जाऊया आपण. आता आणखी 3 ट्रान्झॅक्शन्स आहेत. बट दीज ट्रान्झॅक्शन्स आर रिलेटेड विथ, येस, दीज ट्रान्झॅक्शन्स आर रिलेटेड विथ युअर असेट. विद्यार्थी मित्रांनो, पहिलं ट्रान्झॅक्शन आहे परचेस्ड मशिनरी ऑफ ₹15,000 फ्रॉम अरिहंत ब्रदर्स बाय कॅश. अरिहंत ब्रदर्स कडून कॅश मध्ये आपण काय केलेलं आहे? मशिनरी परचेस केलेली आहे. पुढचं ट्रान्झॅक्शन आहे परचेस्ड कम्प्युटर ऑफ ₹40,000 फ्रॉम शार्प कम्प्युटर्स ऑन क्रेडिट. म्हणजे 2 ट्रान्झॅक्शन आहेत. एक म्हणजे आपण मशिनरी परचेस केली पण ते कॅश मध्ये, आणि कम्प्युटर परचेस केलं ते क्रेडिटवर परचेस केलं. दोनही जर्नल एंट्रीज पाहूया आपण. व्हेन मशिनरी इज परचेस्ड बाय कॅश, द जर्नल एंट्री इज मशिनरी अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन टू कॅश अकाउंट. मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. तर मशिनरी आपण कॅश मध्ये परचेस केली, पैसे आपल्याकडून गेले, म्हणून ही एंट्री आपली F5 पेमेंट मध्ये होणार आहे. सेकंड एंट्री परचेस्ड कम्प्युटर. कम्प्युटर इज ऑल्सो फिक्स असेट ऑफ ₹40,000 फ्रॉम शार्प कम्प्युटर्स ऑन क्रेडिट. आपण शार्प कम्प्युटर कडून कम्प्युटर खरेदी केलेला आहे. ₹40,000 क्रेडिटवर परचेस केलेला आहे. मग जर्नल एंट्री होईल याची
कम्प्युटर इज अन असेट, डेबिट व्हॉट कम्स इन कम्प्युटर अकाउंट डेबिट. इथे परचेसेस हा शब्द वापरायचा नाही, बिकॉज इट इज नॉट गुड्स, इट इज युअर असेट. सो कम्प्युटर अकाउंट डेबिट 40,000 टू शार्प कम्प्युटर्स अकाउंट. आता ही जी एंट्री आहे, आपण परचेस केलं, हे कम्प्युटर ऑन क्रेडिट परचेस केलेलं आहे, म्हणून ही एंट्री F7 जर्नल मध्ये जाणार आहे. इफ इट इज अ गुड्स परचेस देन इट इज टू बी रेकॉर्डेड इन F9 परचेस. पाहूया आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल मध्ये 5 मिनिटात. पुढे लास्ट ट्रान्झॅक्शन, इट इज अ चार्ज डेप्रिसिएशन ऑन कम्प्युटर ॲट 20% ऑन ओरिजिनल कॉस्ट. कम्प्युटरची किंमत आहे 40,000, त्या 40,000वरती 20% डेप्रिसिएशन आपल्याला चार्ज करायचं आहे. डेप्रिसिएशन इज युअर लॉस, युअर एक्सपेन्सेस ॲज पर द रूल ऑफ नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू computer account. So depreciation account is debited 20% on 40,000. एक शून्य कट करायचा 40,000च्या, म्हणजे आले 4,000 आणि त्याच्या डबल करायचं 8,000. ओके, मग ही डेप्रिसिएशनची एंट्री आपण F7 जर्नल मध्ये करू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण हे सगळे ट्रान्झॅक्शन्स म्हणजे 8ही ट्रान्झॅक्शन्स, 9 ट्रान्झॅक्शन्स आहेत, हे ट्रान्झॅक्शन्स आपल्याला काय करायचे आहेत, टॅलीमध्ये शिकायचं आहे. सो बिफोर स्टार्टिंग टॅली वी हॅव टू राईट डाऊन विच लेजर अकाउंट्स नीड टू बी क्रिएटेड इन द टॅली. आता टॅलीमध्ये सगळ्यात पहिले लेजर अकाउंट्स तयार करावं लागणार आहे. कोणते कोणते? परचेस अकाउंट ग्रुप घ्यायचा, परचेस अकाउंट. परचेसेस रिटर्न अकाउंट, त्याला ग्रुप घ्यायचा परचेस अकाउंट. सेल्स अकाउंट, त्याला ग्रुप घ्यायचा सेल्स अकाउंट. सेल्स रिटर्न, त्याला ग्रुप घ्यायचा सेल्स अकाउंट. अजित ट्रेडर्स, ट्रान्झॅक्शन आठवा. अजित ट्रेडर्स कडून आपण काय केलं? परचेस्ड गुड्स फ्रॉम अजित ट्रेडर्स, त्याच्याकडून उधारीने माल खरेदी केला, म्हणजे तो कोण आहे? सन्ड्री क्रेडिटर्स, म्हणून त्याला ग्रुप घ्यायचा सन्ड्री क्रेडिटर्स. पुढच्या ट्रान्झॅक्शन मध्ये महेशला माल विकलेला आहे, महेश इज युअर डेटर, सो सन्ड्री डेटर्स. आणि शेवटचे जे असेटचे ट्रान्झॅक्शन्स आहेत, आपण मशिनरी परचेस केलेली आहे, कम्प्युटर परचेस केलंय. बोथ मशिनरी अँड कम्प्युटर इट इज fixed asset. Okay, and the last is the depreciation. विद्यार्थी मित्रांनो, depreciation is expenses, so it is written on the debit side of the profit and loss account. So it is an indirect expenses because it is not directly related with the production expenses. Okay, now let's begin tally. Okay, विद्यार्थी मित्रांनो, now start the tally. After making double click on the tally icon, this window will open. So very first click on the work in educational mode. एज्युकेशनल मोड आपल्याला शिकायचा आहे. कालचीच कंपनी आपण घेणार आहोत. आठवतंय का तुम्हाला नाव? नवीन कंपनी क्रिएट करायची नाही. सो सिलेक्ट द कंपनी. डू यू नो पाथ? D:// जिथे आपण टॅलीची कंपनी सेव्ह केलेली आहे. /data 2020 and 21. आठवा कंपनीचं नाव. 4 कंपनीज आहे त्यामध्ये. सो yesterday we have learned आकाश ट्रेडिंग. येस, मला फीडबॅक मिळाला. काल थोडासा व्हॉइस मध्ये प्रॉब्लेम होता टेक्निकल डिफिकल्टीमुळे. आज तो प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे. सो आकाश ट्रेडिंग कंपनी, दिस इज युअर कंपनी. ओके, सो व्हेरी फर्स्ट वी विल क्रिएट लेजर अकाउंट्स. आपण मल्टिपल लेजर्स तयार करूया. आपल्याला 9 लेजर अकाउंट्स तयार करायचे. अकाउंट इन्फॉर्मेशन, लेजर अकाउंट्स, डिस्प्ले. काल आपण तयार केलेले अकाउंट्स या ठिकाणी दिसतात. इथे फर्निचर आहे, सॅलरी आहे,
कॅपिटल आहे. नाव टुडे वी विल क्रिएट few more accounts. So how to create? This is revision of ledger creation. Go in account information, ledger accounts and multiple ledger creation. आणि वेगवेगळे अकाउंट्स आपल्याला बनवायचे असेल तर इथे ग्रुप निवडताना काय म्हणायचं? ऑल आयटम्स. ओके. फर्स्ट अकाउंट आठवतंय का? पुस्तकात प्रॉब्लेम लिहिलेला आहे का? मी टेलिग्राम ग्रुपवरती ऑलरेडी PDF पाठवलेली आहे, प्रॉब्लेम आणि सॉल्युशन्स. आधी तो प्रॉब्लेम वहीमध्ये लिहा, सॉल्व करा, त्यानंतर व्हिडिओ प्ले करा. ओके. परचेसेस अकाउंट. परचेसेस अकाउंटसाठी ग्रुप कोणता घ्यायचा? परचेस अकाउंट नावाचा. दुसरा अकाउंट बनवायचं आहे परचेसेस रिटर्न. त्याला आपण रिटर्न्स आउटवर्ड असं म्हणतो. याला सुद्धा ग्रुप कोणता घ्यायचा? परचेस अकाउंट. सिमिलरली आपण माल खरेदी करताना कोणाकडून खरेदी केलं होतं? उधारीने माल. येस. परचेस्ड गुड्स फ्रॉम अजित ट्रेडर्स. म्हणून अजित ट्रेडर्स नावाचं एक अकाउंट आपण तयार करूया. ओके. ही इज अ सन्ड्री क्रेडिटर्स. त्यांना पैसे द्यायचे आहेत. ओपनिंग बॅलन्स कुठेही लिहायचा नाही. नेक्स्ट सेल्स अकाउंट. सेल्सला ग्रुप कोणता येईल? सेल्स अकाउंट नावाचा. ओके. त्यानंतर सेल्स रिटर्न अकाउंट. सेल्स रिटर्न साठी ग्रुप कोणता घ्यायचा? येस, सेल्स अकाउंट. आपण आपल्या आत्ताच्या एक्झाम्पल मध्ये महेशला उधारीने माल विकलेला आहे. सोल्ड गुड्स टू महेश ऑन क्रेडिट. सो ग्रुप इज सन्ड्री डेटर्स. ओके. चुकून प्रेस केलंय. आपल्याला आणखी अकाउंट्स तयार करायचे. असं झालं तर काय करणार तुम्ही? बॅकस्पेसनी मागे जायचं. करेक्ट. लिहून ठेवा बॅकस्पेस. मागे जाण्यासाठी बॅकस्पेस. देन नेक्स्ट 3 अकाउंट्स. आपण असेट्स परचेस केले. मशिनरी. इट इज युअर फिक्स्ड असेट. ग्रुप कोणता घ्यायचा? फिक्स असेटचा. त्यानंतर कम्प्युटर. कम्प्युटर अकाउंट. कम्प्युटर सुद्धा काय तुमचं? फिक्स असेट. आणि शेवटी डेप्रिसिएशन अकाउंट. आपल्याला 9 जर्नल एंट्रीज पाहिजेत आपल्याला. एक्सपेन्सेस इनडायरेक्ट. पुढच्या 15 मिनिटांमध्ये आपण हे सगळे एंट्रीज टॅलीमध्ये करू शकतो. ऍक्सेप्ट. सगळं झाल्यानंतर ऍक्सेप्ट करायला विसरायचं नाही. विद्यार्थी काय करतात? एस्केप करतात. जस्ट प्रेसिंग एस्केप इट विल नॉट सेव्ह. सो यू हॅव टू सेव्ह इट फर्स्ट. Just press enter or control A. Okay. Now you can see all ledger accounts in display menu. Again enter on all items. These accounts we have created yesterday and today. Total 16 ledger accounts. In that there are 2 default ledger accounts, that is cash and profit and loss account. Okay, now it is time to make journal entry. Press escape, escape, escape. Come on the gateway of tally menu and now enter on accounting voucher. तर आज आपल्याला अकाउंटिंग व्हाउचर पाहायचंय. पुन्हा एकदा पाहूया आपण. कॉन्ट्रा, पेमेंट, रिसीट हे आपण काल पाहिलेलं आहे. सो कॉन्ट्रा म्हणजे काय केलं आपण? बँकेत पैसे भरले किंवा काढले तर ती एंट्री कॉन्ट्रा मध्ये करायची आहे. जर आपण पेमेंट केलं कॅश मध्ये, चेक मध्ये, ती एंट्री पेमेंट मध्ये होणार. आपल्याला पैसे मिळाले, चेक मिळाला तर ती एंट्री कशामध्ये होणार? रिसीट मध्ये. आणि याच्या पुढे आपल्याला पाहायचंय जर्नल, सेल्स, परचेसेस आणि डेबिट नोट, क्रेडिट नोट. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, पहिलं ट्रान्झॅक्शन तुमच्या वहीमध्ये पहा. फर्स्ट ट्रान्झॅक्शन आपण कोणतं पाहिलंय? परचेस्ड गुड्स बाय कॅश ₹5,000. माल खरेदी केला F9. ओके. आता इथे डेबिट आणि क्रेडिट कुठेही तुम्हाला दिसत नाहीये. ओके. डेबिट क्रेडिट जर दिसत नसेल तर या ठिकाणी एक बटन आहे बघा,
ॲज व्हाउचर. कोणतं बटन आहे? ॲज व्हाउचर. म्हणजे आत्ता जो इन्व्हेंटरी जर्नल एंट्रीचा जो मोड आहे तो इनव्हॉइस मोड आहे. मग इनव्हॉइस मोडमधून व्हाउचर मोडला जायचं असेल तर इथे ॲज व्हाउचरला क्लिक करायचं. ओके, या ठिकाणी क्रेडिट दिसते तुम्हाला. पुन्हा इनव्हॉइस मोडला जायचं असेल पुन्हा क्लिक करायचं. इनव्हॉइस मोड, व्हाउचर मोड, इनव्हॉइस मोड, व्हाउचर मोड. इनव्हॉइस मोडला गेल्यानंतर काय बदल दिसतो? इनव्हॉइस मध्ये तुम्ही एखादं बिल बघितलं का? आपण जर डीमार्टला गेलो किंवा कुठे दुकानात गेलो तर तिथे नेम ऑफ द स्टॉक आयटम, काय खरेदी केलं, क्वांटिटी, किती नग खरेदी केले, रेट, त्याचं रेट काय आहे आणि अमाऊंट. उदाहरणार्थ रिनचा साबण खरेदी केला, क्वांटिटी 1 डझन म्हणजे 12, रेट आहे 10 रुपयाला एक, म्हणजे अमाऊंटमध्ये किती येणार? 120. दिस इज फॉर इन्व्हेंटरी. आता आपण इन्व्हेंटरी शिकत नाहीये. आता आपण सिंपल अकाउंटिंग शिकणार आहे. सिंपल अकाउंटिंग करताना इथे ॲज व्हाउचर या बटनावर क्लिक करायचं आहे. सो व्हेरी फर्स्ट हिअर यू हॅव टू राईट डाऊन द इनव्हॉइस नंबर. सपोज इनव्हॉइस नंबर इज 125 अँड डेट इज 1 एप्रिल, 1 एप्रिल, किंवा इथे 2 एप्रिल आहे, 2 एप्रिल टाकून द्या आपण. पहिले ट्रान्झॅक्शन आहे परचेस्ड गुड्स फॉर कॅश. रोखीने माल खरेदी केला, परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश, म्हणजे एंट्री होईल. इथे क्रेडिट आधी आहे म्हणून कॅशला क्रेडिट टाकायचं. ओके, किती रुपये अमाऊंट आहे? 5000 रुपये. आणि डेबिटला लिहायचं परचेसेस. इथे इन्व्हेंटरी अलोकेशन आलं तर तिथे ब्लँक ठेवायचं, काहीही करायचं नाही. नॅरेशन लिहायचं बीइंग परचेस्ड गुड्स बाय कॅश. मग ही एंट्री आपल्याला सेव्ह करायची. मग काय करायचं? ॲक्सेप्ट, एंटर. किती सोपं आहे. 2 तारखेला पुन्हा आणखी एक एंट्री करू. परचेस्ड गुड्स फ्रॉम अजित ट्रेडर्स. उधारीने माल खरेदी केला अजित ट्रेडर्स कडून. बिल नंबर 150. तारीख 2. उधारीने माल खरेदी केला. एंट्री पहा, परचेसेस अकाउंट डेबिट टू अजित ट्रेडर्स. तुम्ही म्हणाल सर परचेस दिसत नाहीये इथे लिस्टमध्ये. हो, कारण इथे क्रेडिट आधी आहे. तर एंट्री होईल परचेसेस अकाउंट डेबिट टू अजित ट्रेडर्स. म्हणजे अजित ट्रेडर्सला आधी क्रेडिट टाकायचं आहे. अमाऊंट लिहायची आहे 10,000 रुपीज, 10,000 रुपये. ओके, जेव्हा जेव्हा आपण माल खरेदी करतो त्यावेळेस आपण इथे न्यू रेफरन्स घ्यायचं. म्हणजे इथे लिहायचं बिल नंबर आणि इथे लिहायचं क्रेडिट डेज. उधारीने माल खरेदी केलं, आपण मनाने 30 डेज आपण क्रेडिट टाकू. म्हणजे उधारीचे पैसे 30 दिवसानंतर आपल्याला द्यायचे आहेत. म्हणून ड्यू डेट खाली आलेली आहे 2 मे. ओके, एंटर, एंटर आणि परचेस अकाउंटला डेबिट टाकायचं. म्हणजे एंट्री झाली परचेसेस अकाउंट डेबिट टू अजित ट्रेडर्स. इन्व्हेंटरी अलोकेशन आत्ता करायचं नाही. नॅरेशन लिहायचं बीइंग परचेस्ड गुड्स ऑन क्रेडिट. ॲक्सेप्ट, येस. 2 एंट्री झाल्या. आपण अजित ट्रेडर्स कडून 10,000 रुपयाचा माल खरेदी केला. आता अजित ट्रेडर्सला आपण माल परत करूया. आता अजित ट्रेडर्स आपला कोण होता? क्रेडिटर. अजित ट्रेडर्स आपला कोण आहे? क्रेडिटर्स. त्याला कोणता बॅलन्स आहे? क्रेडिट बॅलन्स. आता आपण त्याला माल परत करू म्हणजे अजित ट्रेडर्सला आपल्याला डेबिट टाकावं लागेल. म्हणजे एंट्री झाली अजित ट्रेडर्स अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अकाउंट. मग ही एंट्री जाईल परचेस रिटर्नची डेबिट नोट मध्ये. कशामध्ये जाईल? डेबिट नोट. मग डेबिट नोट मध्ये क्लिक करायचं. इथे डेबिट नोट नंबर टाकायचा आणि लिहायचं अजित ट्रेडर्स अकाउंट डेबिट. एंटर, एंटर, एंटर. 2,000 रुपयाचा माल परत केला.
आता एंटर केल्यानंतर तो विचारतो AGST आणि न्यू रेफरन्स. AGST म्हणजे काय, कशाच्या अगेन्स्ट आपण हे पैसे आपण त्याला देतोय, माल आपण त्याला देतोय, त्याला डेबिट का टाकतोय आपण. इथे एंटर करायचं, तो दाखवतो लिस्ट ऑफ पेंडिंग बिल्स, म्हणजे आपण 150 बिल नंबरचं 2 एप्रिलला 10,000चा माल खरेदी केला, त्याच्यातलाच माल आपण रिटर्न करतोय, म्हणून त्याला एंटर करायचं, एंटर करायचं, एंटर करायचं. एंट्री झाली अजित ट्रेडर्स अकाउंट डेबिट, बॅकस्पेसनी मागे यायचं आणि इथे निवडायचं परचेसेस रिटर्न. इन्व्हेंटरी अलोकेशन आत्ता टाकायचं नाही, नॅरेशन लिहायचं, बिंग रिटर्न गुड्स टू अजित ट्रेडर्स. समजले का? येस, व्हेरी गुड. आता अशा पद्धतीने 3 एंट्रीज आपण सेल्सशी संबंधित करणार आहोत. त्याची तारीख आहे 1 मे. सगळ्यात पहिले आपण डेट चेंज करूया. हाऊ टू चेंज द डेट? F2. ओके, F2 राईट डाऊन हिअर 1/5. दर महिन्याची आपण 1 आणि 2 तारीखच घेऊ शकतो, बिकॉज इट इज एज्युकेशनल व्हर्जन. ठीक आहे. आता पुढचं ट्रान्झॅक्शन आहे कॅश सेल्स. रोखीने माल विकला. किती रुपयाचा माल विकला? 8,000 रुपयाचा माल विकला. रोखीने माल विकला. तुम्ही म्हणाल सर पैसे आले, F6 मध्ये घ्यायचं का? घेऊ शकतो, पण आपल्याकडे सेल्स म्हणून इथे सेपरेट एक व्हाउचरचा टाईप आहे. मग कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स दोनही तुम्ही सेम व्हाउचर टाईप मध्ये एंट्रीज करू शकता. मग काय प्रेस करायचं? F8 सेल्स. पुन्हा इथे कोणता टाईप आलाय? दिस इज इनव्हॉइस मोड. क्वांटिटी रेट आलं की समजायचं इनव्हॉइस फॉर्मॅट आलाय. आपल्याला कोणता फॉर्मॅट घ्यायचा आहे? अकाउंटिंग इनव्हॉइस. आपल्याला ॲज व्हाउचर घ्यायचं. आपल्याला काय करायचं? ॲज व्हाउचर. ॲज व्हाउचर प्रेस केलं की ते काय येणार? डेबिट क्रेडिट. मग आपण माल विकला, बिल नंबर 300. ओके, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स. इथे डेबिट आधी आहे म्हणून कॅश अकाउंटला डेबिट. अमाऊंट आहे 8,000. वही बघा, नोटबुक बघा. प्रॉब्लेम लिहिल्याशिवाय कॉम्प्युटरमध्ये सोडवायचं नाही. ओके, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. नॅरेशन काय लिहायचं? बिंग सोल्ड गुड्स बाय कॅश. एंटर. ॲक्सेप्ट. ॲक्सेप्ट आपल्याला मान्य आहे. पुन्हा 2 मेला एंट्री करायची आहे. तारीख कशी बदलायची? F2 2 मे. 1 आणि 2 तारीख आपण टाकू शकतो. इथे बिल नंबर टाका 350. उधारीने माल विकला. कोणाला? महेशला. जर्नल एंट्री होणार महेश अकाउंट डेबिट टू सेल्स. व्हाउचरचा टाईप कोणता घ्यायचा? परचेस का सेल्स? येस, आपण सेल्स केलंय म्हणून सेल्स मध्ये घ्यायचं. ॲज व्हाउचर. एंट्री होईल महेश अकाउंट डेबिट. बोला बोला, किती रुपयाचा माल विकला महेशला आपण? उधारीने विकला ना आपण. 20,000 20,000. परत माल विकला तर न्यू रेफरन्स घ्यायचं. याला बिल बाय बिल मेथड म्हणतात. म्हणजे आपल्याला महिन्याच्या शेवटी आउटस्टँडिंग स्टेटमेंट्स काढता येतात. कोणत्या बिलाचे किती पैसे राहिले, बिल वाईज डिटेल्स आपल्याला काढता येतात. म्हणून इथे बिल नंबर टाकायचं 350. क्रेडिट पिरियड 30 days. एंट्री झाली महेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. महेश इज युअर डेटर, सेल्स इज युअर इनकम. नॅरेशन being sold goods by cash, sorry, on credit. being sold goods on credit. accept. हो, accept आहे. एंटर करायचं. झालं का? ॲक्सेप्ट केलं. आता सेल्स केलं कॅश मध्ये, सेल्स केलं क्रेडिट मध्ये,
आता विकलेला माल आपल्याकडे परत आला. विकलेला माल परत आला तर ती एंट्री होणार सेल्स रिटर्न. विकलेला माल परत आला. कुणाकडून आला? हा आपला डेटर आहे ना महेश, याच्याकडून माल परत आला. म्हणजे महेश कडून परत आला तर ही एंट्री थोडी रिव्हर्स करावी लागेल. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू महेश, म्हणजे महेश अकाउंट इज नाव क्रेडिटेड. सो दिस एंट्री इज मेड इन क्रेडिट नोट. सेल्स रिटर्नची एंट्री कशामध्ये करायची? क्रेडिट नोट मध्ये करायची आहे. मी तुम्हाला डेबिट नोट आणि क्रेडिट नोटचा व्हिडिओ उद्या सकाळी पाठवणार आहे. तर इथे प्रेस करा कंट्रोल F8, डबल अंडरलाईन म्हणजे कंट्रोल. माऊस वापरायचा नसेल तर कंट्रोलचं बटन प्रेस करायचं. सिंगल अंडरलाईन म्हणजे अल्टर, डबल अंडरलाईन म्हणजे कंट्रोल. काय करायचं? कंट्रोल F8 प्रेस करायचं. ठीक आहे. ही एंट्री आपण सेव्ह करून घेऊया आपण. हा, तर आपल्याला सेल्स रिटर्नची एंट्री करायची. महेशला माल विकला, त्याने आपल्याला परत केलेला, म्हणजे एंट्री होईल सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू महेश. इथे नंबर टाकायचा आहे क्रेडिट नोट नंबर. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू महेश. इथे क्रेडिट आधी आहे. इट मीन्स व्हेरी फर्स्ट वी हॅव टू राईट डाऊन द नेम क्रेडिट, दॅट इज महेश अकाउंट. किती? 2000 रुपीज. 2000 रुपयाचा, सॉरी 5000 रुपयाचा माल आपल्याला परत आलेला आहे. 20,000 रुपयाचा विकला होता आपण, 5000चा माल त्याच्यातूनच परत आलेला आहे. परत तो विचारतो अगेन्स्ट रेफरन्स AGST, कोणत्या मालातले कोणत्या बिलाचे पैसे आलेले आहेत. मग बिल नंबर 350, 20,000 रुपयाचा जो माल विकला होता त्याच्यातलाच माल परत आलेला आहे. सो येस, जर्नल एंट्रीज सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू महेश अकाउंट. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू महेश अकाउंट. नॅरेशन लिहायचं बीइंग गुड्स रिटर्न बाय महेश. एंटर एंटर. आता पुढचे शेवटचे 3 एंट्रीज आपल्याला पाहायचे आहेत रिलेटिंग टू द असेट. ते आपण जून महिन्यामध्ये एंट्री करणार आहे. इथे F2 टू चेंज द डेट. 1 जूनला आपण मशिनरी परचेस केली कॅश मध्ये. मशिनरी परचेस केली कॅश मध्ये, पैसे गेले, म्हणजे एंट्री होणार पेमेंट मध्ये. म्हणजे एंट्री झाली मशिनरी अकाउंट डेबिट. किती रुपयाचं मशिनरी परचेस केलं? 15,000 टू कॅश अकाउंट. नॅरेशन बीइंग मशिनरी परचेस्ड बाय कॅश. एंटर ऍक्सेप्ट. येस, बाय डिफॉल्ट येस असतं म्हणून काय करायचं? एंटर प्रेस करायचं. विद्यार्थी मित्रांनो, जसं मशिनरी परचेस केलं 2 जूनला, 2 तारखेला, इथे आपण काय करायचं? करेक्ट. आपल्याला कम्प्युटर परचेस करायचंय. पण कम्प्युटर कसं खरेदी केला आपण? कुणाकडून खरेदी केला? आपण शार्प कम्प्युटर कडून कम्प्युटर परचेस केलेला आहे. आणि किती परचेस केलं? 40,000 रुपयाचे कम्प्युटर्स आपण परचेस केलेले आहेत. 2 जून 40,000चा कम्प्युटर उधारीने परचेस केलं. उधारीने परचेस केलं तर F9 मध्ये घ्यायचं. पण विद्यार्थी मित्रांनो, इथे शार्प कम्प्युटर अकाउंट आहे का? नाही. परत एकदा आपण पाहूया. अकाउंट इन्फॉर्मेशन मध्ये, लेजर अकाउंट्स मध्ये, डिस्प्ले, इथे शार्प कम्प्युटरचं लेजर आपण बनवलेलं नाही. मग ते आपल्याला बनवायचं असेल तर तुम्ही जर्नल एंट्री करताना सुद्धा शॉर्टकट एक की वापरू शकता. ती म्हणजे अल्टर सी. कोणती शॉर्टकी वापरायची? अल्टर सी. म्हणजे व्हाउचर एंट्री मधून बाहेर न पडता directly you can use the alter C. This is secondary ledger creation.
काय म्हणतात त्याला? सेकंडरी लेजर क्रिएशन. शार्प कम्प्युटर. आता शार्प कम्प्युटर कडून उधारीने माल खरेदी केला, माल नाहीये. येस, माल खरेदी केला का आपण? नाही. मग याला सन्ड्री क्रेडिटर्स म्हणायचं का? याला सन्ड्री क्रेडिटर्स ग्रुप घ्यायचं का? घेऊ का? नाही. आपण माल खरेदी केलेला नाही. When goods is purchased on credit, then that creditor comes under the sundry creditors. All trade, what is the definition of sundry creditors? All trade creditors together. ट्रेड क्रेडिटर्स म्हणजे ज्यांच्या संग आपण व्यापार करतोय, ट्रेडिंग करतोय, खरेदी विक्री करतोय. मग शार्प कम्प्युटर कडून आपण काय माल खरेदी केला का? आपण दररोज कम्प्युटर खरेदी विक्री करणार आहे का? नाही. इट इज युअर असेट. मग आपल्याकडे पैसे नव्हते, लॉकडाऊन चालू आहे, त्याला सांगितलं लॉकडाऊन संपल्यानंतर आम्ही बँकेतून तुम्हाला पैसे आणून देऊ, 1 महिन्यानी, 2 महिन्यानी किंवा 3 महिन्यानी. म्हणून इथे आपण काय करायचं? ग्रुप कोणता घ्यायचा? येस, अनसेक्युअर्ड लोन. जर त्याने आपल्याला विनातारण जर कर्ज दिला असेल तर शार्प कम्प्युटरला ग्रुप घ्यायचा अनसिक्युअर्ड लोन. याच्यासाठी एक मी वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण क्रेडिटर्स अँड ट्रेड क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स, अदर क्रेडिटर्स याच्यामध्ये तुम्हाला फरक समजणं आवश्यक आहे. कारण आतापर्यंत चाललंय तुमचं, कारण तुम्ही अकाउंटिंग करत नाहीये. पण ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये काम करणार त्यावेळेस तुम्हाला याच्यातला फरक माहिती पाहिजे. ओके, एंटर 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 एंटर. इथे डिटेल्स लिहून टाका, त्याचा पत्ता, सेल टॅक्स नंबर वगैरे वगैरे. एंटर करा, ऍक्सेप्ट करा. शार्प कम्प्युटर कडून काय परचेस केलं आपण? कम्प्युटर. म्हणजे कम्प्युटर परचेस केलं, F9 मध्ये एंट्री जाणार नाही, कारण F9 मध्ये फक्त गुड्स असेल तर. म्हणून इथे तुम्हाला अजित ट्रेडर्स दिसतोय, महेश दिसतोय, सन्ड्री डेटर्स दिसतात, सन्ड्री क्रेडिटर्स. यू कॅन सी सन्ड्री डेटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स, बट यू कांट सी yes sharp computer because he is not your trade creditor. ओके, got it? चला मागे जाऊया आपण. हा, एंट्री करूया. कम्प्युटर परचेस केलं, F7 जर्नल. मग F7 मध्ये जर्नल मध्ये आपण अशी एंट्री करू शकतो, पैसे आले नाही, गेले नाही, खरेदी पण नाही, विक्री पण नाही. खरेदी विक्री म्हणजे मालाशी संबंधित. म्हणून ही एंट्री कम्प्युटर परचेस केला, कम्प्युटर अकाउंट डेबिट, F7 जर्नल 40,000 रुपीज टू शार्प कम्प्युटर. जी एंट्री कॉन्ट्रा, पेमेंट, रिसीट F8 आणि F9 मध्ये जात नाही, ती एंट्री कशामध्ये जाणार? F7 जर्नल. नॅरेशन लिहा, being computer purchased on credit from sharp computer. लिहिलं तरी चालेल, वरती नाव आहे, नाही लिहिलं तरी चालेल. ओके, सो नॅरेशन म्हणजे काय? 11वी 12वीचे विद्यार्थी फार टेन्शन घेतात की सर नॅरेशन असं लिहिलं तर चालेल का, तसं लिहिलं तर चालेल का. नॅरेशन म्हणजे काय? त्याचा उद्देश असा आहे, यू मस्ट इंटरप्रेट लॅटर ऑन व्हेनेवर यू रीड द रिपोर्ट्स. तुम्हाला अकाउंटिंग वाचताना तुम्हाला समजायला पाहिजे की नेमकं हा ट्रान्झॅक्शन कशा संबंधी आहे, कुणा संबंधी आहे, ते तुम्हाला समजायला पाहिजे. ओके, इवन हिअर यू कॅन राईट द बिल नंबर. तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही ते बिल नंबर सुद्धा लिहू शकता. ठीक आहे, बिल नंबर. एंटर एंटर. आता शेवटचं ट्रान्झॅक्शन, 9th ट्रान्झॅक्शन. आजचं थोडं एक्झाम्पल थोडं मोठं आहे. हा व्हिडिओ कमीत कमी 2दा पहा तरच तुम्हाला समजेल. 2दा पहा, 4 वेळा प्रॅक्टिस करा. येस, प्रॅक्टिस मेक्स येस विमेन ऑल्सो परफेक्ट. थोडंसं मी चेंज केलेलं आहे,
म्हणजे मेन आपण म्हणतो ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मॅन कशाला? माझ्या यूट्यूब चॅनलचं मी ॲनालिसिस पाहिलंय, 67% हे मुली जास्त सिन्सिअर दिसतात आहे मला आणि ते सिन्सिअरली व्हिडिओ बघतात आहे. 67% मुली काय करतात आहे, दररोजचा कोर्स अटेंड करतात आहे. सो प्रॅक्टिस मेक्स विमेन ऑल्सो परफेक्ट. ओके, गर्ल्स आल्सो परफेक्ट. काम शेवटचं ट्रान्झॅक्शन डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन मध्ये सुद्धा काय होत आहे, येस आपण पैसे देत नाही, घेत नाही, ओनली वी आर चार्जिंग द डेप्रिसिएशन. आपण फक्त डेप्रिसिएशन चार्ज करतोय आणि डेप्रिसिएशन चार्ज केलं म्हणजे काय झालं, असेटची किंमत कमी झाली. डेप्रिसिएशन इज युअर लॉस, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. 20% ऑफ. कॉम्प्युटरची किंमत होती 40,000. 40,000च्या येस 20%, 20%, 8,000. एवढ्या फास्ट कॅल्क्युलेशन कसं करायचं, पर्सेंटेजसाठी एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करणार आहे. ओके, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू कम्प्युटर अकाउंट. नॅरेशन लिहायचं, being yes being depreciation charged on computer at 20% on ओरिजिनल कॉस्ट. मूळच्या किमतीवर आपण 20% डेप्रिसिएशन चार्ज केलेलं आहे. एंटर एंटर ऍक्सेप्ट येस. तर आज आपण अभ्यास केलेला आहे F9 परचेसेस, उधारीने माल खरेदी केला तर. F8 सेल्स ओनली फॉर क्रेडिट सेल्स ऑफ गुड्स. देन डेबिट नोट इफ द गुड्स रिटर्न्ड टू द सप्लायर. क्रेडिट नोट then goods written by customer, that is sales return. म्हणजे सेल्सच्या खाली सेल्स रिटर्न, परचेसच्या खाली परचेस रिटर्न. व्हेरी सिम्पल टू रिमेंबर. ओके, पण डेबिट आणि क्रेडिट नोटची कन्सेप्ट आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आफ्टर recording all these journal entries, now it's time to check reports. रिपोर्ट चेक करू. सगळ्यात पहिले बॅलन्स शीट पोझिशन. प्रेस एंटर द बॅलन्स शीट ऑप्शन. गेटवे ऑफ टॅली मध्ये काय करायचं, बॅलन्स शीट वरती एंटर करायचं किंवा शॉर्ट की बी आहे, बीचं बटन दाबलं तरी यू कॅन सी द बॅलन्स शीट. दिस इज ब्रीफ बॅलन्स शीट. हे ब्रीफ मध्ये आहे. डिटेल मध्ये कसं पाहायचं, अल्टर F1. येस, अल्टर F1 पहा. इथे आपण कम्प्युटर उधारीने खरेदी केलं. इथे आलंय अनसिक्युअर्ड लोन 40,000. शार्प कम्प्युटरला पैसे द्यायचे आहेत. दिस इज कॉल्ड इंटरप्रिटेशन ऑफ युअर रिझल्ट्स. सन्ड्री क्रेडिटर्स 8,000 रुपये कुठून आले, एंटर करा. अजित ट्रेडर्स पुन्हा एकदा एंटर करा, पुन्हा एकदा एंटर करा. येस, 10,000 रुपयाचा माल खरेदी केला होता, 2,000चा माल रिटर्न केला. परचेस रिटर्न, क्रेडिट मधून डेबिट गेले, 10 मधून 2 मायनस, 8,000 रुपये बाकी आहे. 8,000 रुपीज इज पेएबल. ओके, एस्केप एस्केप एस्केप. सिमिलरली इथे फिक्स असेट मध्ये कम्प्युटर किती आहे तुमच्याकडे, 32,000. अरे 32 कसं काय झालं, हा आपण तर 40,000चं कम्प्युटर परचेस केलं. एंटर प्रेस करा, अगेन एंटर. 40,000 computer is purchased, 8,000 is the depreciation. Debit minus credit, the remaining is 40 minus 8 is equal to 32,000. Escape escape. Furniture, it is yesterday's entry, 20,000. Machinery, we have purchased 15,000. Okay, here sundry debtors, आपण कुणाला माल विकला होता. एक्झाम्पल बघा परत एकदा. 5 नंबरचं ट्रान्झॅक्शन होतं. सोल्ड गुड्स टू महेश 20,000. 20,000चा माल विकला, तो डेटर. 5,000चा माल परत आला, म्हणजे शिल्लक राहिले
15,000 रुपये. ओके, 20 मधून 5 गेले, 15,000 रुपये. इट इज रिसिवेबल. आपल्याला 15,000 रुपये यायचे आहेत. आणि कॅश तुमच्याकडे शिल्लक आहे 21,000 अँड बँक बॅलन्स इज 17,500. डिअर स्टुडंट्स, नॉट ओनली बॅलन्स शीट, यू कॅन चेक द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये छान सुंदर डिटेलमध्ये पाहायचं असेल तर इथे अल्टर F1 चं बटन दाबायचं. पहा इथे ट्रेडिंग अकाउंट दिसतोय वरती, 23,000 रुपये टोटलच्या वरती जे दिसतंय इट इज ट्रेडिंग अकाउंट. परचेस केलं 15,000, परचेस रिटर्न ॲटोमॅटिकली मायनस झाले. सेल्स आहे 28,000, सेल्स रिटर्न ॲटोमॅटिकली मायनस झाले. म्हणजे टोटल परचेसेस 10,000 आणि टोटल सेल्स येस नेट सेल्स 23,000. म्हणजे तुमचा प्रॉफिट इथे झालेला आहे 10,000. दिस इज युअर ग्रॉस प्रॉफिट. इथे आपण ते ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन केलं, इथे आपण काय केलं ते ब्रॉड डाऊन केलं. ओके, आणि इथे डेप्रिसिएशन आलंय इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये. कालची सॅलरी आहे 8,000, डेप्रिसिएशन 8,000, सॅलरी 2,500. कालचा आपला इन्कम आहे रेंट रिसिव्ड 3,000. म्हणजे नेट प्रॉफिट तुमचा झाला 2,500 रुपये. समजलं का? इन दिस वे you can directly take the printout of profit and loss account, trading account, balance sheet, and if you want any ledger book, subsidiary book, इथे डिस्प्ले मध्ये जायचं, अकाउंट्स बुक्स मध्ये जायचं आणि इथे काय करायचं, परचेस रजिस्टर, सेल्स रजिस्टर सगळं काही तुम्ही पाहू शकता. इथे एंटर करा परचेस रजिस्टर, सेल्स रजिस्टर किंवा लेजर मध्ये जा. इथे तुम्ही लेजर वाइज रिपोर्ट्स पाहू शकता. ओके, इथे परचेस अकाउंट आहे, तुम्ही परचेस अकाउंटची प्रिंट आउट काढू शकता, चेक करू शकता. सेल्स अकाउंट आहे, सेल्स अकाउंट पाहू शकता, कॅश अकाउंट पाहू शकता. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, इन दिस वे टुडे वी हॅव कंप्लीटेड ऑल व्हाउचर टाइप्स, दॅट इज कॉन्ट्रा, पेमेंट, receipt, journal, F8 sales, purchases, credit note and debit note. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला अवश्य कळवा. काही शंका असेल तर माझा मेल ॲड्रेस आहे. माझ्या मेल ॲड्रेसवरती मला तुम्ही ईमेल टाका. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ते सॉल्व करूया. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा.